अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे या शुक्र विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला किंवा तो रक्षिता झालिया न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे या दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार हे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी जयाची टीका वाचिता ज्ञानदेवी अतिमूढते आणिले ब्रह्मभावा नमस्कार माझा तया ज्ञानदेवा प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपे सभे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त ऐश्वर मुकटमणी संत सम्राट ज्यांच्या पोटात नाही आन घरात नाही धान गावात नाही मान पण चित्तात समाधान असलेले पाणी प्यायला खपराचा माठ जेवायला गळकं ताट झोपायला मुडकी खाट पण शेवटी वैकुंठाची वाट असे ज्यांच्या परमार्थाचा थाट प्राणेंद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरिश्री सुमन आणि जिजाई रमण असलेले भगवान श्री तुकोबर यांचं असून आजच्या भंगातून भगवान श्री तुकोबर आहे साधू हा दिव्य कसा आहे आणि त्याचं जगणं कसं आहे अशा बाबीचं चिंतन आजच्या भंगातून मांडतात विठ्ठला शिवला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा धन्य दिवस आजी झाला सोनियाचा 16 भक्ताचा आरंभीला आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी सिद्ध संत सीताराम बाबा यांच्या 11व्या पुण्यस्मरणाची सुरुवात आजच्याच तिथीनं आणि त्याचबरोबर एक महान विभूती एक महान साधू ज्यांनी देवाची कृपा आपल्यावर किती आहे हे आपल्या प्रामाणिक भक्तीतून दाखवून दिलंच परंतु भक्तिदेव आपलासा करण्यासाठी दुसरं काही व्रत वैकल्यही पेक्षा आपल्या पुढ्यात आलेलं काम प्रामाणिक करावं त्या प्रामाणिकपणा कामाचा देवसुद्धा अट्टहासानं स्वीकार करतो असं खूप मोठं उदाहरण ज्यांनी आपल्या पुढं मांडलं असे सिद्ध संत सद्गुरू श्री शेना महाराज यांचा हातचा समाधी सोहळा आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आज माझ्या वाट्याला आलेली ही सेवा आहे तसं तर 12 वाजून गेलेली आहेत अगोदर पुष्पवृष्टी करू आणि धावतं पुढचं चिंतन सेवा मांडून अगदी 2ला भागवत कथा चालू करायची असं नियोजनात चालू करू सर्वजण मंडळी आहेत अगोदर पुष्पवृष्टी होईल आणि पुढं धावतं चिंतन होईल त्यामुळे सर्वांना विनंती सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करत चालायचं विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल 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 चिंतना करता आणि बडलेला भंग भगवान श्री तुकोबरायाचा आहे. ऐका मंडळी, साधू जन्माला येत असतो, पण आलेला साधू आपल्यासारखाच असला जरी तरी सुद्धा कर्तृत्व काय भिन्न असतं. साधू आपल्यात जन्म घेतो, नाही आपल्यात राहतो आणि आल्या पावली निघून जात असतो. परंतु साधू विशेष का असतो हे कळण्याकरता जीवन धन्य पाहिजे. याचं कारण आहे, साधू आपल्यासारखा राहत असेल, आपल्यासारखा वागत असेल, आपल्यासारखं जगत असेल, परंतु जगण्याहीपेक्षा कृतीहीपेक्षा त्यांची भावना काही वेगळी असते. या जगामध्ये 4 घटिका सारख्या नाही आहेत. एक देश, दुसरी वेळ, तिसरी व्यक्ती आणि चौथी अवस्था. 4 गोष्टी आहेत ज्या दिसायला सारख्या जरी असल्या तर सुद्धा यांच्यात भेद प्राप्त होतो. देश दिसायला सारखा आहे, मात्र त्यांच्यातली जी भावना आहे ना, ती भावना खूप वेगळी आहे. आपल्याकडं आपल्या देशाला भारत माता म्हणतात, परंतु बाहेरच्या देशात असं कुठलं विशेषण आणि संबोधन नाही आहे की त्या देशाला कुठलं नाव म्हणून त्याला टाकावं. भारताला कोण माता म्हणेल, कोण देवाचं हृदय म्हणेल, असं काही तत्वानं या राष्ट्राला घोषित केलं जाईल. मात्र बाहेरच्या देशाला या नावाने कधी संबोधन मिळत नाही, कारण की देश जरी सारखा असला तरी सुद्धा त्याच्यातली जी ताकद आहे ती सारखी नाही. दुसरी गोष्ट आहे वेळ. वेळ सगळ्याला सारखी भेटती, पण सारखी भेटलेली वेळ सर्वांवरच सारखी असेल असं नाही आहे. कोणाला या घडीत आनंद असेल तर कोणाला याच घडीत दुःख असतं. याचं कारण आहे वेळ कधी कोणाला सारखी नाही आहे. तिसरी गोष्ट आहे व्यक्ती. व्यक्ती दिसायला सारखी आहे, जन्मणं सारखी आहे, मात्र जन्मणं जरी व्यक्ती आपल्यासारखी असली तरी सुद्धा त्याच्यातलं हितगुज काय वेगळं असतं. जर व्यक्ती सगळ्याच सारख्या असत्या तर कदाचित प्रत्येकाला सुख भोगायला भेटलं असतं. आपल्याला एवढं भोगायला भेटतं याचं कारण आहे प्रत्येक व्यक्तीच्या मागचं जगणं वेगळं आहे. आणि चौथी गोष्ट आहे अवस्था. अवस्था ही ज्याची त्याची वेगळी. आपण सर्वजण या दारात बसलेलो आहोत, सर्वजण इथं आहोत, मात्र प्रत्येकाची पारमार्थिक अवस्था काय आगळी वेगळी हे ध्यानात ठेवा. कोणाची अवस्था ही देवाच्या दारात खूप मोठं पुढे गेली आहे, कोणाची अवस्था ही खूप माग आहे, पण कोणाची अवस्था काय असेल हे सांगता येत नाही आहे. याचं कारण आहे पारमार्थिक अवस्था जगत असताना त्याच्यातली भावना प्रत्येकाची वेगळी आहे. व्यक्ती दिसायला सारखी असेल मात्र सर्वांना सारखी असेल असं नाही आहे. सोपं सांगतो, आता जसा पावसाचा वेळा चालू आहे ना, तसा मधल्या काही काळात चीनबरोबर युद्ध होतं आणि त्या काळात युद्ध चालू असताना दर दिवशी पंतप्रधानाचा फोटो आणि ते सगळं त्या वर्तमानपत्रात येत होतं. मामासाहेबांचा काळ आठवा आणि त्या काळामध्ये दर दिवशी पंडित नेहरूचा फोटो त्या पेजवर येत होता. एक जण माणूस आला आणि म्हणला, मामा काय बदल आहे राव त्यांच्यातून आपल्यात असा? काहीच बदल नाही ना, ते कपडे घालतात मी कपडे घालतोय. जरा बारीक बारीक ऐकत चला, लय सांगायचं नाही, थोडं थोडं राहू द्या काय नाही. त्यांच्या अंगावर अंगरखा आहे, माझ्या अंगावर अंगरखा आहे. त्यांच्या पायात पॅन्ट आहे, माझ्या पायात पॅन्ट आहे. माझ्या डोक्यावर टोपी, त्यांच्या डोक्यावर टोपी आहे. भेद तर कुठंच नाही. मग व्यक्ती एवढा प्रसिद्ध का? याचं कारण आहे व्यक्तीत बदल असतो. मामासाहेब हजर जबाबी होतं. मामासाहेब म्हणले, बुवा तुमच्या डोक्याला टोपी, तुमच्या अंगावर काय, तुमची पॅन्ट आहे, त्यांचा पेहराव असा आहे, पण दोघांच्या याच्यात जरा बदल आहे. काय बदल आहे? अंगरखा सारखा आहे, पॅन्ट सारखी आहे, टोपी सारखी, पण फरक आहे. पंडित नेहरूचा रोज फोटो येतो. याचं कारण आहे ती जिथं टोपी घालतात ना त्या टोपी खाली डोकं आहे आणि तुम्ही जिथं टोपी घालताना ती टोपी उगं खुटीला टांगायची म्हणून तुमच्या डोक्यावर ठेवली, दुसरा काही फरक नाही. याचं कारण आहे मोठी माणसं व्यक्ती जरी सारखी असली तरी सुद्धा त्यांच्यातला बदल असतो. तसाच साधू आपल्यासारखा जरी येत असेल तरी सुद्धा साधूच्या जगण्यातला बदल वेगळा असतो. काय बदल असतो सोपं सांगू कळेल असं. दूध माहिती आहे तुम्हाला सगळ्याला? दूध मला सांगा, दुधात विरजण घातलं, आता काय झालं? बोलत चला थोडं धावतं काय झालं?
दही झालं, दह्याला घुसळण केलं, आता काय झालं? ताक झालं, ताकाच्या वरती काय आलं बोला? लोणी आलं. मला तुम्हाला विचारायचं, लोण्याला कढवलं, आता काय झालं? तूप झालं. मला सांगा, तुपाचा जन्म कुठून झालाय? दुधातून. दूध कसं लिटर आहे? 50 रुपये लिटर. आणि तूप कसं किलो आहे? 700. काय बोलता राव? तुपाचा जन्म कुठून झाला म्हणतं? दुधातून. दूध 50 रुपये लिटर आणि तूप कसं किलो? का बोलता राव? 700 रुपये किलो तूप म्हणता. त्या तुपाचा जन्म दुधातून झाला म्हणता. आणि दूध 50 रुपये आणि तूप 700 रुपये किलो असं देतात काय राव? दूध जर 50 रुपये लिटर असेल तर तूप पण द्या ना राव 50 रुपये किलो. नाही महाराज, बोलायला बरं वाटतंय. तूप रूपाला यायला ना भाऊ, सुच भाऊ, त्याला मधली प्रक्रिया महत्त्वाची आहे. तसंच आहे साधू आणि आपण एकाच जीव योनीत जन्माला येतो, पण साधू रूप ठरायला मधला त्याग नावाची प्रक्रिया महत्त्वाची. आणि असा त्याग ज्यांच्या जीवनात आहे ना, अशा साधूंचा उत्सव असतो. का? महाराज म्हणतात ही माणसं निघून जातात, पण त्यांच्या त्यागाचा, कीर्तीचा ध्वज दिगंतरापर्यंत चालत असतो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगा माझी, राहिल्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगा माझी, राहिल्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महाराज, असं साधू विशेष ठरतो. ज्यांचं स्मरण आहे तर साधूनं काय जगले हो, सोपं सांगतो ऐका. जीवनामध्ये परमार्थ करत असताना परमार्थाची सुरुवात आहे. देवानं जे कर्म दिलंय ना, ते कर्म फक्त प्रामाणिक करा, दुसरा परमार्थ करायची गरज नाही. कर्म प्रामाणिक करा. मास्तर असेल तर मास्तरने इतकं प्रामाणिक शिकवलं पाहिजे, इतकं शिकवलं पाहिजे की दुपारच्या सुट्टीत सुद्धा मास्तरने कधी खुर्चीवर झोपलं नाही पाहिजे. का? कारण की कर्म प्रामाणिक आहे. आपण जर विद्या मंदिरात झोपत असू तर नक्की पुढची पिढी झोपल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टरने असं काम केलं पाहिजे, त्याचं आलेलं इतकं प्रामाणिक केलं पाहिजे, इतकं प्रामाणिक केलं पाहिजे की पेशंट दुखण्याला आलं ना, दवाखान्याचा 4था मजला बांधला तरी त्याचं दुखायचं राहिलं नाही पाहिजे. असं काय बोलताय महाराज? असं नसतंय. मग इतकं प्रामाणिक तपासलं पाहिजे डॉक्टरनं, इतकं प्रामाणिक तपासलं पाहिजे की तपासणी बघून देवाला वाटलं पाहिजे कधी मी याच्या दारात रोगी बनून जाईल आणि मला तपासून गेली. इतकं प्रामाणिक पाहिजे. असं प्रामाणिक काम केलं 2-3 महात्म्यांनी संत मांदियाळीत. एका महात्म्याचं नाव आहे संत सावता महाराज आणि दुसरा महात्मा आज ज्यांचं स्मरण आहे ना, असे सद्गुरू श्री सेना महाराज. खूप प्रामाणिक केलं. तसं हे घराणं महाराष्ट्रातलं, परंतु धंद्याच्यानं मध्य प्रदेशामध्ये बांधवगड आहे, त्या ठिकाणी कामाला गेले होते. बांधवगडला गेल्यानंतर राजाच्या हाताखाली सेना महाराजांचे वडील चाकरी करायची. काय काम करायचे, काय काम येईल तेच प्रामाणिक करायचे. न्हावी म्हणून जन्माला आले होते. राजाची हजामतीचं काम सेना महाराजांकडे होतं. रोज राजाच्या अंगाला मालिश करायची, राजाचं अंग चेपून द्यायचं, दाढी करायची आणि राजाला राज दरबारात लावायचं. दर दिवशीचं काम. एके दिवशी त्या बांधवगडमध्ये रामानंद स्वामी आले. ते रामानंद स्वामी म्हणजे ज्ञानोबरायांच्या वडिलांचे विठ्ठलपंत, आणि त्यांनी ज्यांच्याकडे संन्यास घेतला होता ते रामानंद स्वामी. म्हणजे जर बारीक पाहिलं तर ज्ञानोबा विठ्ठलपंत आणि सेना महाराजांचे वडील हे गुरुबंधू आहेत. दोघं एका गुरुचे शिष्य आहेत.
गुरुजी आले रे आले की सेना महाराजांचे वडील जायचे आणि प्रवचन ऐकत बसायचे. साधू थोडा बोलत असतो पण बोललेलं शहाण्या माणसानं ऐकावं लागतं. बारीक बोलतो, साधू सहज बोलत असतो पण सहज जरी ऐकलं ना तरी जीवाचं कल्याण असतं. सहज बोलण्या हित उपदेश. साधू सहज बोलतो पण सहज बोलण्यात जीवाचं कल्याण असतं. साधूत आणि माणसात काय फरक आहे सांगू का भाऊ? लय फरक नाही. साधू सहज बोलतो आणि जीवाचं कल्याण होतं आणि माणूस सहज बोलतो आणि लोकांची भांडणं लागते. आपल्यात आणि त्यांच्या बोलण्यातला फरक आहे. आपण सहज बोलतो आणि कधी पेटत कळतच नाही. साधू सहज बोलतो आणि जीवाचं कल्याण करतो. सोपं सांगतो. आम्ही वाटचाल करत असताना एक फलटणला दुकानात दवाखान्यात एक जण जोडपं आलं. डॉक्टर साहेब बोला ना काकू काय झालंय? काय नाही म्हणे, वाटचाल चालून मालकाचं काऊन दुखत आहे काय की तपासा ना एकदा. मालकाला तपासलो. डॉक्टर म्हणले काकू काही नाही, फक्त एवढंच आहे वाटचाल करताना पाणी जरा कमी पितेत, पाणी जरा जास्त प्यायला सांगा. म्हणतो बाईनं रावट्यावर आल्यावर सांगावं का नाही? बाई तिथंच म्हणली मालकाला किद्दा सांगते तुम्हाला जरा पाणी जास्त पेत जात जा. असं सारखं जास्त पाणी पेलो असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालावं लागतील का आपल्याला? हे आपलं बोलणं इतकं सहज बोलली. डॉक्टरने काही उलसा किसा कापला असतं नाही. माणूस सहज बोलतो पण कधी पेटतं कळत नाही. आणि सहज रामानंद स्वामी बोलले, ऐका तुमचं घराणं पंढरपूरचं आहे, महाराष्ट्रातलं आहे. महाराष्ट्रातील सर्व देवस्थानं देवळाला दर्शन करून येत जात जा. कानो पडला शब्द आणि सेवेतून रजा मिळाली. सेना महाराजांची त्या ठिकाणी बदली झाली आणि आता दर दिवशी काम सेना महाराजांकडे चालू झालं. जे वडील करायचे ना ते काम करायचं. ऐका मंडळी, दिवसामागून दिवस वाढू लागला. सेना महाराजांना वडील म्हणू लागले, मला एकदा महाराष्ट्राची यात्रा करून आण ना. पण घोकीतच वडील निवर्तले. आता तिथून पुढे सेना महाराजांनी काम करायचं. पण वडिलांची साधूची इच्छा हे पाहिलं आणि कधी साधू गावात आले रे आले की सगळी विचारपूस सेना महाराजांनी करायची. त्यांचं खाणं असेल, उठणं असेल, बसणं असेल, सगळी का सेना महाराजांचे शब्द राहायचे. साधूची जरी सेवा केली तरी देवाची घडत राहते. पण हात जोडून पाया पडून विनंती करतो, कधी कुठला वारकरी जरी दारात आला ना कधी असं त्याला हाकलून लावत जाऊ नका. याचं कारण आहे ती साधूची सेवा घडत असते. दर दिवशीचं काम. पण राजासुद्धा जसा निवर्तला, राजाचा मुलगा गादीवाला, खूप हजर जबाबी, खूप शिस्तप्रिय, पण थोडे रागीट होते राजेसाहेब. वेळ जर मागं पुढं झाली तर सण व्हायचं नाही. सेना महाराजांना वाटायचं महाराष्ट्रात कधी जाईन आणि दर्शन घेऊन येईन. दिवसामागून दिवस जाऊ लागले ना, जसे दिवस जाऊ लागले ना तसा एक एक दिवस पुढं जाऊ लागला. आणि एके दिवशी राजानं निरोप धाडला, काहो सेना महाराजांना लवकर बोलवा. ऐका मंडळी, नेमकं त्या दिवशी भजने दिसले. आता आपली माणसं दिसली की आपल्या माणसाला दम निघत नसतो. कुणी असो, महिनाभर वारीत चाललेला माणूस येऊ द्या आणि पंढरपूरला घरातलं माणूस आलेला दिसू द्या, दिंडी सोडून तिथं विचारपूस करायला जाते, का वालीस ग? दिंडी आली तू इकडं चल ना. नाही, पण आपलं भेटल्यावर दम निघत नसते. तसं सेना महाराजांना आम्हा भाविकाची जाती भजने दिसले की वाटलं आता यांची सेवा करावं. आणि सेवा करत बसल्याबरोबर इकडं उशीर होऊ लागला. राजानं दोनदा निरोप पाठवला, या ना सेना महाराज. येऊन सांगायचे, आलो म्हणायचे. वेळ गेला. आता राजाचं डोकं गरम झालं. गरम झाल्याबरोबर राजा म्हणू लागला, ए बोलवार त्या सेनेला कुठं येतो. असा आवाज पाठवल्याबरोबर आता देवाला वाटलं हे जर जास्त वाढलं आता धोका झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, राजाचं फरमान ऐकलं. यांची सेवा चालू आहे आणि पंढरपूरचं विटेवरचं थर 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 कापत खाली उतरलं. बगलेत पडशी घेतली, सेना महाराजांचं रूप घेतलंय आणि जोहार मायबाप जोहार म्हणून राजाच्या दारात आवाज दिला. पाहिलं सगळे, ए सेना काय उशीर करतोस राजा, इतका उशीर असतोय का सेवेला? नाही ना महाराज, जरा उशीर झाला.
कसं बस सपादून घेतलं, सेवा केली पूर्ण. जे अंग होतं ते चुपून दिलं, जिथं नस दुखत होती ते सगळं पाहिलं. जगाचा मालक आहे, त्यानं बसल्या जागेवर बोट फिरवल्यावर ज्याचं दुखत नाही त्याचं दुखत आहे. नुसतं बोट फिरवल्यावर, हात फिरवल्याबरोबर दुखायचं थांबलं. कृपा कटाक्षाने हाळले. सेना एवढा त्रास होता पण तुझा हात लागला, दुखणंच गायब झालं. काही डॉक्टर असे असतात, दवाखान्यातला वास घेतला तरी दुखणं अर्ध जात. सवय असते ना ज्या त्या दवाखान्याची लोकांना. डॉक्टरांनी नुसतं हात लावू द्या. गरीब माणसं म्हणते तुम्हाला काय होत नाही, म्हणलं आता दवाखान्यातून जाऊन येतो. काय नाही, डॉक्टरकडे जातंय, उलसं बोलतंय, डॉक्टर तपासताय, म्हणते बापू तुम्हाला नाही काय झालं, जा. आव लय दुखत आहे, एवढी गोळी खा. गोळी देत आहे. घरी गेलं की नाचतच येत आहे. आता राहिलं बघ, काय करीत नाही का, ज्या त्या डॉक्टरचा गुण असतो. पाहिलं, डोळ्यात पाणी आलं. बस सेना महाराज असं कधीच हात लागला नाही. मोहरा घेतल्या आणि पडीशीत टाकली. सेना महाराज महागारी आले आणि खऱ्या सेना महाराजांची यादी संपली. सेना महाराज चालत आलेत. पाहिलं, राजा म्हणलं ओ सेना महाराज काही कमी पडलंय का? नाही हो राजा महाराज, जरा उशीर झाला. घ्या सपादून, आजच्या दिवस पुन्हा नाही उशीर करायचं. सेना महाराज असं काय बोलताय, मोहरा दिला मी तुम्हाला मगाशी. सेना महाराजांना वाटलं उलट बोलतेत काय, की मोठं माणूस कधी कसं बोलून कळत नसतं. काय करावं, मागं पुढं पाहतायत. पडशी बघा ना तुमची. पडशी उघडून बघितल्याबरोबर मोहरा अशा लक लक चमकतायत. सगळं पाहिलं. सेना महाराज डोळे झाकून माघारी येत आहेत. देवाला विचारतायत, देवा मी तर इथं सेवा करत होतो, माझ्या जागेवर सेवा कोणी केली? देव सांगतोय, सेना तुझा मूर्तिमंत भाऊ पाहिला आणि त्या सेवेत उतराई होण्यासाठी तुमच्या जागेवर मी सेवा केली. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, प्रामाणिक फक्त जे कर्म आले ते करा, ते नक्की देवाची पूजा झाल्याशिवाय राहत नाही. आणि ती पूजा झाली, कुठलाच मत्सर नाही आहे मनात. तुकोबरायचे शब्द आहेत, वाटेला आलेलं कर्म प्रामाणिक केलं ना ती पूजा असते महाराज. अशी पूजा सेना महाराजांनी करावी. सगळं पाहिलं, महाराष्ट्रभर आली, सगळं देवदर्शन केलं आणि आजचा दिवस उजाडला. का जरा उशीर झाला ना, लवकर उजाडला. उजाडल्याबरोबर सकाळ झाली. सगळ्यांना हात जोडले, म्हणले आता बस. कुंभक प्राणायाम साधलेला आहे, डोळे झाकलेले आहेत आणि जी वृत्ती तदाकार केली आणि तदाकार वृत्ती आता समाधीकडे वाटचाल करू लागली. आणि वाटचाल करत असताना सांगू लागले, राजा हो, जे कर्म आलंय ते प्रामाणिक करा. कर्म प्रामाणिक केलं रे केलं, नक्की देवाची पूजा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सेना महाराज आता देवाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. वाटचाल करत असताना आजचा दिवस उजाडतो आणि सगळ्याला हात जोडून पांडुरंगाची भक्ती करत करत जीवन संपवा. हा अट्टहास बांधणारा महात्मा आज समाधीच्या वाटचाल करत असताना सेना महाराजांचे शब्द आहेत, मी इकडं तिकडं नाही तर आजच्याच दिवशी श्रावण मध्य द्वादशी सेना समाप्त त्या दिवशी, सेना समाप्त त्या दिवशी, सेना समाप्त त्या दिवशी. श्रावण मध्य सेना समाप्त त्या दिवशी, सेना समाप्त त्या दिवशी, हे सेना समाप्त त्या दिवशी. कुंडली कबरला श्री ज्ञानदेव संत सेना महाराज की जय. गजानन महाराज समाधिस्थ झाले. महाराज कुठला परमार्थ केलता त्यांनी, तुकोबरायच्या भाषेतला सांगतो, दुसरा काहीच नव्हता केलता, एवढाच केलता. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडे मत्सर, कोण्याही जीवाचा न घडे मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा
हृदयाला आलेलं कर्म प्रामाणिक केलंय बारीक बारीक हात जोडून पाया पडून विनंती करतो मंडळी काय उत्सव करताय राव आमचं नाभिक मंडळ गोड सेवा चालली त्यांची दुसऱ्या कोणाला नाही फक्त सेना महाराजांना डोळ्यात ठेवून हात जोडून पाया पडून विनंती दुसऱ्याच्या वर्माला लागल असं कधी बोलू नये असं बोलणं हे सुद्धा पूजा ही ध्यानात ठेवा कोणाच्या हृदयाला ठेच पडल असं टाकून कधी बोलू नये न बोलता जगलात न सुचा भाऊ ही सुद्धा आपली पूजा त्यामुळं माता माऊल्या असतील गडी माणसं असतील विनंती कधी कोणाला टाकून बोलत जाऊ नका कधी कोणाच्या वर्माला लागला असा शब्द बोलायचं नाही का हो महाराज असं जगणं हे सुद्धा देवाची पूजा आहे म्हणून महाराजांचे शब्द आहेत वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर कोण्याही जीवाचा न घडो मच हे कोण्याही जीवाचा न घडो मच कोण्याही जीवाचा न घडो मच न घडो मच कोण्याही जीवाचा न घडो मत्सर आपल्या वाणीनं कधी कोणाला दोष पोचन असं बोलू नये एवढीच पूजा केली तरी हे आपलं जगणं मोठं आहे भांडणं लागले तरी कधी कोणाला टाकून बोलू नये शहाण्यानं आपलं सोडा ह्या आग्या माहोळानं जरा तोंड सांभाळलं पाहिजे आपले तोंड लय लवकर जाते आमचे बाबा म्हणायचे भांडणं लागलं ना तरी नाव घेत घेत भजन केलं पाहिजे राग आला तरी रामकृष्ण हरी असं चाललं पाहिजे ही सुद्धा पूजा असते महाराज असं जगणं चालू ना म्हणले हो आणि मग महाराज असं जगणं ज्या साधूचं आहे ना ते साधू विशेष का जगणं आहे म्हणजे याचं कारण आहे तो साधू दिसायला सारखा असेल परंतु जगणं विशेष असतं काय असतं महाराज म्हणतात ही माणसं आपल्यासारखीच जगतात आणि आपल्यासारखी जातात पण आपण मेल्यानंतर एकदाच मेलो की पूर्ण मरून जातो पण ही माणसं एकदा जरी गेली ना तरी सुद्धा कीर्तीच्या रूपानं अमर राहतात मरणाही आधी राहिलो मरोनी महाराज असं जीवन मिळायला असं त्यांनी काय केलं एवढं सांगायचं आणि धावतं धावतं चालून थांबायचं याचं कारण आहे माणूस ज्यांच्यात राहत असतो ना त्याच्यातून त्याला पुढची गती राहत असते सोपं करू पोरगं हॉस्टेलला शिकायला होतो हॉस्टेल तर कळत आहे ना बाहेर शिकायला होतं जसा सण आला तसं पोरगं म्हणलं आपली मावशी याच गावात आहे मग आपण मावशीकडे जाऊ आज जेवायला मावशीची माया आणि आईची दया एकच असती म्हणे माय मरावून मावशी जागा उगाच म्हणतात का लोक मावशीकडे जाऊ म्हटलं आणि मावशीकडे चालला मावशीचं दुकान होतं नेमकं कोळशाचं नेमके दुकानावर बसले एक गिराईक दिलं होतं बहिणीचं पोरगं पळत आलं पाहिलं राजा कधी आलास रे म्हणून उठली त्याची माया केली कशानं हातानं त्या हातानं काय दिलं होतं आताच कोळशानं माया केलं तोंड किती पांढरं पडलं असं अजिबात नाही तोंड काळं पडलं काळं तोंड बघितलं पण पोरगं तसंच होतं त्याला का दिसतं काय तसंच पुढं केलं म्हणलं मावशी जेवायला तर येतो पण तुझं सगळं उरकुस्तोर मी एक काम करतो काय म्हणे एक काम करतो मी सतारबाई कोण अत्तर घेऊन येतो अत्तराचा नाद होता पोराला अत्तर आणायला गेला म्हणलं आज नवीन कुठलं आलंय का म्हणले हो
सोनचाफ्याचं अत्तर आलंय, कसलंय हो म्हणून बघाय गेला आणि बाटलीच सांडली. काय गुणाचा हातगुण पायगुण असतो, गेलं की उफारटच काम होणार काय. ते बाटली सांडलेली बघितल्यावर ते बहिणं घेतलं आणि आधी भराव म्हणून त्याच्यात ओंजळ ओतू लागला. पण कळलं आता हे भरणं शक्य नाही. पोरगत तेवढ्यात निष्ठन काय करावं, एक हातानं धरलं खंडशी पाठीत टपका दिला ठेवून. मला तुम्हाला विचारायचं, मावशीनं काय केली, मया केली, बहिणं काय केलंय, टपका टाकलाय. पण क्रिया वेगवेगळी आहे, परंतु त्याच्यातला गुण सुद्धा वेगळा. आईनं मया केली मावशीनं, पण मया करून सुद्धा तोंड काळं झालं. आणि बहिणं टपका टाकलाय, पण महिना झाला शर्टाचा वास जात नव्हता. का म्हणजे याचं कारण आहे दोघांची संगतीतला बदल आहे. त्यानं टोला जरी टाकला ना, संगत अत्तराची आहे तरी सुद्धा ते तसंच राहतंय. आणि न मया केली आहे, परंतु संगत कोळशाची डाग पाडल्याशी राहत नाही. त्यामुळं संगतीनं माणूस जगत असतो. शहाण्या माणसानं संगत सुद्धा शहाण्याची केली पाहिजे. आणि महाराज असं अमर व्हायला संगत कोणाची टाकली पाहिजे. महाराज म्हणले, जे मारतं ना, जे मरवतं ना, त्याची संगत आधी टाकली पाहिजे. महाराज असं कोण मारतंय आणि कोण मरवतंय. महाराज म्हणले, हा संसार आहे ना, हा संसार कोणी जरी संगत धरली का संसार त्याला मारून टाकतो. नाही नाही, याच्या नादी लागलं की नावासहितच मारतंय त्याला. महाराज मग याला काय करावं, म्हणले याला आधी टाकून दिलं पाहिजे, याला जवळच ठेवलं नाही पाहिजे. का म्हणले, दिसायला साध आहे, परंतु हे कोणाला मारीन सांगता येत नाही. मग महाराज तुम्ही अमर व्हायला काही साधना केली. महाराज म्हणले, आम्ही एक काम केलं, पहिला हे संसारच टाकून दिला. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, काय करतो महाराज म्हणले, हा संसार आहे ना, त्याच्यात गुंतून ठेवतो. काय काय गुंतवतो, तशी 8 कारण आहेत, पण 2-3 दिवस आता कामापुरती, ताकापुरतं रामायण करून पुढं चलो. काय करतो संसार, त्याचं पहिलं कारण आहे, संसार आहे ना, नाही त्याच्यात डोकं लावून ठेवतो, खरं खोटं कळू देत नाही. म्हणजे कसं, महाराज म्हणले उलट करून ठेवतो संसार. उलट म्हणजे कसं, हे कळण्याकरता तुकोबारायांनी 4 कारणं दिली, तशी 8 आहेत पण 4 सांगतो. म्हणून रुसलो संसार, सर्प हा विखार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा, याशी दावेदारा तू निमित्त. सापासारखं ठेवतो. म्हणजे कसं सोपं करू, जुन्या काळात पाणी प्यायचं म्हणलं तरी काय सोय नसायची. मग त्या काळात दवाखाने तरी असते ना का, तवातला दवाखाना एकच, आजीबाईचा बटवा. जेवढं सांगितलं तेवढाच करत चालू ठेवायचं. मग जी म्हातारी जास्त जुनी तिच्याकडे घेऊन जायचं, साप चावलाट नाही ओळख पाठवाय. तिच्याकडे गेलं की ती एक काम करायची, असा गुळाचा खडा घ्यायची. गुळाचा गुळ माहिती आहे ना, गुळ कसा लागतो बरं, गोड लागतो. कुणी कुण खाल्ल्यावर गोड लागतो, कुटुंबी खान. महाराज म्हणले, कवा बी गोडच लागतो तो. पण साप चावलेला जर गोड खायला दिला तर गोड असणारा गुळ त्याला कसा लागतो, बोला की, कडू लागतो. आजी तेवढं थांबत नाही, पुन्हा बाहेर जाते, कडुलिंबाचा पाला घेऊन येते आणि त्याला खायला देते. कडुलिंबाचा पाला कसा आहे, कडू आहे, पण त्याला खायला दिल्यावर कसा लागतो,
गोड. आजी म्हणती गोड कडू आणि कडू गोड झालं की समजायचं साप चावला. आणि तसं महाराज म्हणले संसारात गुरफटत गेलं की हा संसार नावाचा साप चावणं असंच होतं. गोड असणारा परमार्थ त्याला कडू लागतो आणि कडू संसार गोड लागावा लागतो. वाचा ज्ञानेश्वरी. विष विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय गोडू जीवासी झाला. संसार चावला की असं होतं. मग अजून महाराज म्हणले मोक्षाकडे जात असताना हे त्याच्यात गुरफटून ठेवतं. अजून म्हणले देवापाशी अंतर पाडतं आपल्यात आणि त्याच्यात. म्हणजे कसं धावतं सांगतो. अंतर पाडतं म्हणजे लय आपल्यातच पाडतं असं नाही. कुणी जरी असलं तरी पाडतं. त्याच्यात रमलं कीच. सीता माहिती आहे सीता वनवासाला गेलो बसली कोणाजवळ होती बोला की पंचवटीत रामापाशी. आणि तिच्या डोळ्यापुढून एक हरिण गेलं. हरिण गेल्याबरोबर म्हटली काय मज आणून द्या हो हरिणायो जानाथा. ते हरिण मला पाहिजे. कशासाठी म्हणले त्या हरणाच्या कातड्याची काय करायची. बोला बोला काय करायची. चोळी का करायची म्हणले. ते हरिण सोन्याचं होतं. कसं दिसत होतं मला तुम्हाला विचारायचं. सोन्याचं दिसत होतं का सोन्यासारखं दिसत होतं. सोन्याचं नव्हतं सोन्यासारखं दिसत होतं. सोन्यासारख्या हरणावर सीतेची नजर गेली तर परिणाम रावणानं उचलून नेली. आपली नजर तर अट्टल सोन्यावर आपल्याला कोण उचली. मला तुम्हाला विचारायचंय बसली कोणापाशी जगाच्या मालकापाशी. पण विचार चालू आहे कशाचा. चुळीचा यानाम संसाराचा. संसाराचा विचार केला का देवातन आपल्यात अंतर पडत असतं. 6 महिने देवाला सोडून राहावं लागलं. एवढंच नाही त्या गवळणी होत्या देवाजवळ होत्या रोज राहायच्या. त्याची मुरली त्याला बघावं म्हणून यानं त्या कामानं बाहेर यायच्या. आणि त्याला पाहण्यासाठी विसरल्या कामधंदो सासू सासऱ्याची तोडीली मर्यादा. कोणी सुना कोणी नोदा प्रतिवेधिली परमा नंदावो नंदावो नंद पावा गोंगडी घेऊन ताई पावा गोंगडी घेऊन. त्याला पाहण्यासाठी. पण अशा गवळणी एक दिवशी येऊन देवाला म्हणत होते देवा तू आमच्या पाशी आहेस पण आज एकदा तरी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे कन्हैया रे जगदेवी. गवळणी म्हणतात ए कान्हा कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. अगं देव तर तुमच्या उषा पायथ्याला होता ना आज का भेटीची अपेक्षा करताय. काय झालं ग तुझं म्हणले उषा पायथ्याला नाही आतापर्यंत माझ्यापाशी होता. हेतवरी होता संग हेतवरी. असं काय झालं म्हणली एक चुकी घडली. काय घडली ग ती म्हणली एवढंच झालं तुका
म्हण पाहिले मागे माग या नाम संसारात बघितलं एवढ्या वेळे अंतराला माग संसाराच्या नादी लागलं का देव जवळ धरीत नाही. मग महाराज हा संसार टाकून द्या. महाराज संसार टाका टाका म्हणता परमार्थ करा करा म्हणजे कुठल्या बाबीनं करा काय असतंय. 2 शब्द सांगतो. संसार कोणाच्यानं टाकणं होत नाही. जन्म आला का जसं लिहिलंय तसं जगावं लागतं. पण एक कर्म करता येतं. काय ते शब्द सांगतात. परमार्थ आणि संसारातला बांध आहे. संसार हा अनुकरणाने करा आणि परमार्थ हा अनुसरणाने करा. अनुकरण म्हणजे कृती आणि अनुसरण म्हणजे वृत्ती. कृतीत संसार आणि वृत्तीत परमार्थ ठेवा. महाराज हे गणित ठेवल्यावर काय पदरात पडल. पदरात पडलेलं जीवन अभंगाच्या पहिल्या चरण. अरे तो अमर झाला अनुसारे 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 तो अमर झाला हे अंतरला संसारा हे संसारा हे अंतरला संसारा गर्भवास हे ना देखते गर्भवास हे ना देखते गर्भवास अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा हे अंतरला संसारा टाळ्या वाजवाकडे गोड म्हणता येईल बरं का. चोपदार बाप्पाच्या माग चालू झाला आपला. वैकुंठवाशी आपल्या गडाचं एक मोठं विभूतिमत्व कुंडलिक बाप्पा इंगेवाडी सादर आहे. इतकी सेवा केली या माणसांनी की पुन्हा असं सेवा कोणी करू शकत नाही. आणि त्या सेवेचा मागोवा घेत घेतच सागर महाराज हे सर्व मंडळ आहेत. असो महाराज म्हणतात कृती आणि वृत्तीतला बदल कळाला का जीवन सुखकर होतं. पण कृती आणि वृत्ती कळाली पाहिजे. वृत्ती म्हणजे अंतकरण आणि कृती म्हणजे बाहेरचं जगणं. अंतकरणात परमार्थ ठेवा आणि जगण्यात संसार ठेवा. नक्की अमर झाल्याशिवाय राहणार नाहीत. संसार करू नका असं नाही पण फक्त कृतीतला आणि वृत्तीतला बदल ठेवा. नाही तर कुठं काय ठेवायचं हे कळलं नाही की धोका होत असतो. सोपं करू कळलं असं. जुने कीर्तनकार दृष्टांदेश जुन्या लोकाला हौस होती लग्नाची लय हाऊस. म्हणजे आता नाही असं नाही पण जुनी जरा जास्त हाऊस राहायची. जुने लोक सांगा हे ढाळे मामा हे बघा ना टोप्या इतक्या कडक राहतात म्हणजे काय बारीक नाहीत. हे टोप्या 6-6 दिवस लग्न केलेली त्यांनी. 6-6 दिवस ती हाऊस चालायची. ते लग्न झालं की बायांना लय हाऊस राहायची. कुणाला किती रुकवत झालाय बघायची. ती म्हातारी त्याला राखण ठेवलेली त्या रुकवताला.
टेम्पोत भरूस तर तिला नोट दिल्याशी ती काय हात लावून द्यायची नाही. मग एके दिनी ती रुकवत बघायला गेली. म्हणजे शकुंतला तुला सगळं दिलं माय, पण एक गोष्ट राहील, माणसाची जात इतकी वंगाळ आहे, काय दिलं हे ध्यानात राहत नाही, काय नाही दिलं हे चांगलं ध्यानात राहतं. पुन्हा शान वास्तू कुठला कार्यक्रम असू द्या, कोण कोण आलं चांगलं ध्यानात नसतं माणसाच्या, कोण बोलून आलं नाही चांगलं डोक्यात राहतं. तसं शकुंतला म्हणली काय दिलं नाही ग? म्हणले सगळं दिलं पण बमच दिलं नाही तुला. ते बम आताचा हिटर जुना बम राहायचा. म्हणलं माय देऊन दिलं बम दिला नाही, देऊन दिलं बम दिला नाही. रोज तिचा ठेपा चालू झाला. सून नेमकी दिवाळीला आली, भाऊबीज झाली. भाऊ म्हणला काय टाकू ओवाळणी? काय नको मला, काय कमी नाही म्हणे, पण फक्त ते बम कसला असतो एकदा माझ्या सासूच्या मड्यावर घाल. का म्हणे रोजचा ठेपा चालू, त्याचं सगळं दिलं बम दिला नाही. ते चालू झालं, तिनं बम दिला. तिनं पाहिलं आणि ते बम वस्तू भेटली का बायाला दम निघत नाही. कुठली वस्तू भेटू द्या, बाया म्हणून बाया नाही, कुणाला दम निघत नाही. आमच्या दिंडीत घडलेलं सांगतो. दिवे घाट चढून झाल्यावर एक जण पुण्यातला शेठजी सफरचंद वाटितो. दिंडीतल्याला दिली बो हे सफरचंद, धरा रावट्यावर वाटू. ठेप्याला जाऊस तर अर्धी कुठे गेली तीच कळलं नाही. का? याचं कारण आहे दम निघत नाही गोष्ट भेटल्यावर. आणि तिला ते बम भेटला, तिला झोपच लागणार. म्हणली कधी उठणं ना आंघोळ करीन. 3लाच उठली बाई, कशाला? बम पेटवाय आणि आंघोळ कराय. 3 वाजल्या, 4 वाजल्या, 5 वाजल्या. दर हांडा वत त्याच्यात, दर हांडा वत त्याच्यात, दर हांडा वत त्याच्यात. 6 वाजल्या जी पाण्याचा वगळू वाहता आला ती सुनाच्या हातोरणाखाली. गादी वली झाली. वलीनं उभं राहिली. म्हणली माय मला झोपीत तर वली का, तसलं काय सवय नाही. गादी वली झाली कशान? बघितली तर पाण्याचा पाठ वाहतोय. पाणी कुठून वाहता आलं नीट बघत गेली तर तिची सासू पाणी होती. ती म्हणली आत्या काय करता? म्हणले बम भरीते. किती टाईम झाला? म्हणले 3 घंटे झालं. म्हणलं मग काय तुझ्या माहेरची माणसं आहेत, बम देऊन दिला आणि फुटकाच दिला. म्हणले फुटका कशाचा? बमाला 2 जागा असतात ना, कडीनं लाकडं घालायची मधी असं असतं. मध्ये पाणी वाटतं तुम्ही कुठे, काय तुम्ही म्हणता, मध्ये लाकडं घालायची आणि कडीनं पाणी घालायची. पण उपारट्या खोपडीची हिनं कडीनं लाकडं घातली आणि मध्ये पाणी वाटलं. मला सांगा मध्ये पाणी वाटलं किती महिने पाणी वाटलं बम भरण? काय याचं कारण आहे? जिथं कुठली कृती करायची ही तिला कळालं. तसं महाराज म्हणले अमरत्वाकडे जायचं असेल तर कृती आणि वृत्ती कुठं ठेवायची कळलं पाहिजे. महाराज अशी वृत्ती परमार्थात ठेवू आणि परमार्थ करू, त्याचा परिणाम काय होईल? महाराज म्हणतात त्याचा परिणाम आहे तुम्ही अमर व्हाल. महाराज असं कोण झालंय का सांगा? झालेलं सांगतो. एकदा भजन करा. विठ्ठला बोला पुंडली हरी विठ्ठल. वृत्ती आणि कृती काय याचं कारण आहे. आपण किती जागा आपण वृत्ती समाधानी असेल तर आपल्याला समाधान मिळेल. आणि जर मनच समाधानी नसेल तर किती काय केलं तरी समाधान मिळत नाही. सोपं करू, लोक हजारां खर्च करतोय आणि फिराय जातात. फिराय गेल्यावर काय बघायचं हे बघत नाहीत. मग जातील तिथं फोटो काढतील. बरं आहे टेक्नॉलॉजी, फोटो काढला पाहिजे, पण फोटो काढल्यावर पुन्हा स्टेटसला ठेवतात. त्याच्यावर समाधान भेटत नाही. समाधान कधी पार पार हालक होतात. का? यांना आनंदच भेटत नाही. याचं कारण आहे स्टेटस ज्याच्यासाठी ठेवलंय त्यांनी बघितलं पाहिजे. ते जवळ बघत नाही तवर असा हेलकावत असतो कुठे गेला असं का म्हणत बघितलं नसं. म्हणजे आपण फिरायला जातो, लाखोचा खर्च करतो, पण खर्च करून सुद्धा आमचा आनंद आम्हाला मिळत नाही. याचं कारण आहे आनंद जिथून उपभोगायचा आहे हे आमच्या लक्षात राहत नाही. महाराज अशी वृत्ती तिथं ठेवून असं काय मिळतंय सांगतो आणि पुढं चालतो. 5 वर्षाची पोर होती. बापाबरं पंढरपूरला आली. दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर बापानं सांगितलं पुरी चल घरी. आता नाही घरी यायचं म्हणले. मग म्हणले आता इथंच राहायचे. काय करशील इथं? काही करीन, पण म्हणले घरी यायचे नाही. इथं म्हणले हो. घरी काय सांगू? सांगा गर्दीत हरवली म्हणून. बापाचं निश्चय बघितला पोरीचा महागारी आले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सकाळी झाल्याबरोबर रोज नित्याने एक माणूस दर्शनाला यायचा. त्या दर्शनाला येणाऱ्या माणसाचं नाव आहे दामू शेट्टी. पुरीला बघितलं, पोरी कोणाची ग तू? गाव कोणतं? म्हणले कालपर्यंत सांगता येत होतं, आजपासून माझं गाव पंढरपूर आहे.
काय काम करतीस, जे पडल ती करण, काय करणार आहेस, फक्त पंढरपूर सोडायचं नाही एवढं माहिती आहे. दर्शन घेतलं, दामू शेट्टीनं पुरीला हाताला धरलं, आपल्या वाड्यात घेऊन आले. रोज त्या पुरीनं काम चालू केलं. त्या पुरीचं नाव आहे संत जनाबाई. पडन ते काम करायचे. दुसऱ्या दिवशी काय लागेल ते आदल्या दिवशी जनाबाईकडे राहायचं ना. उद्या काय खायचं ते आज दळावं लागायचं. जुन्या काळात गिरण्या नव्हत्या. जनाबाई रात्रीच्याला बसली ना, जात्याच्या खुंट्याला हात धरायची, पासा घेऊन घास घालायची. घास घालायच्या वेळेस देवाला आवाज द्यायची, येई वो काढाई दळीन एकली, येई वो काढाई दळीन एकली. देव शेज आरती व्हायची वाट बघायचा, पण तरी देव येत नाही. पाहिलं की जनाबाई पुन्हा म्हणायची, काय म्हणायची, मी पुढं म्हणतो तुम्ही मागं म्हणतान ना, ए जनाबाई हो म्हणतान का. तिनं तरी देवाला आवाज देत, ए देवा ऐक ना, सासू आणि सासरा दिर तो तिसरा. सासू भांडायसाठी पदर खोसायचं. आमचे बाबा म्हणायचे, ज्याला भांडायचं आहे ना तिच्याकडे भांडवल असलं पाहिजे. कशाचं, कोण म्हणलं शिव्या द्यायचं, तर म्हणता येतं शिव्या द्यायचंच पाहिजे. अशा शिव्या दिल्या पाहिजेत, इतक्या दिल्या पाहिजेत की एक पुन्हा आली नाही पाहिजे. शतक होस तर तेव्हा शॉट. तिनं पदर खोसलं की देव पळत यायचं. म्हणजे वागत जणे काय शिव्या देतीस ग, दे अजून 2 दे, अजून गोड देतीस दे 2 दे, अजून 2 दे म्हटल्याबरोबर देवाला तिनं पदर खोसायचा, शिव्या द्यायच्या. देव म्हणायचं, जणे कुठलीच ग तू, लेच गोड शिव्या देतीस. कुठलीच म्हणली, खरड्याची. बरोबर बरोबर जणे म्हणे, लेच गोड शिव्या देतीस तू, अजून 2 दे. जनाबाईनं पदर खोसून म्हणायचं, अरे विठा मूळ मायच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, जन्मा सावित्री चुडाल्याली. तरी देवानं ऐकायचं. त्या जनाबाईला विचारलं, जणे हा देव आम्ही ओव्या म्हणतो तरी आमच्याकडे येत नाही, आणि तू शिव्या देतीस तरी ऐका येतो, असं काय करतेस ग तू. म्हणले, काय नाही, मी संसार तर तुमच्यासारखाच करते, माझं तर सगळं काम तुमच्यासारखंच चाललंय, पण फरक एवढाच आहे, वृत्तीत परमार्थ आहे आणि कृतीत संसार आहे. त्याचा परिणाम आहे देव माझा आपलासा झाला आहे. आणि एकदा देव आपलासा झाला रे झाला की शरीराची सुद्धा दशा बदलती. कशी बदलती हे कळण्याकरता महाराजांचे शब्द आहेत, वृत्तीत परमार्थ ठेवला रे ठेवला, झालेला बदल आहे अंतरला संसारा अनुसरे तो अमर झाला. का संसार अंतरतो, कारण की संसार चिटकूनच दिला नाही म्हणून अंतरतो. आणि अमर कसा होतो, महाराज म्हणले जगाला मरावं लागेल, परंतु ही लोक मरत नाहीत का, ही कीर्ती रूपानं अमर राहतात. आणि आज सुद्धा हा कीर्तीचा ध्वज गेल्या कित्येक वर्षापूर्वी सेना महाराज निघून गेले, पण आज सुद्धा हे सर्व नाभिक मंडळ असेल, सीतारामगड परिसर असेल आणि सर्व टाळकरी बांधव दरवर्षी उत्साहात करतात. याचं कारण आहे ही माणसं निघून जातात पण यांच्या कीर्तीचा ध्वज अमरत्वानं राहतो. याचं कारण आहे माणसाची होती ती प्रसिद्धी आणि साधूची होती ती कीर्ती. प्रसिद्धी ही उपकरणाच्या अधीन आहे. इंटरनेट, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर याच्या अंकित आहे, त्याला प्रसिद्धी म्हणा. आणि कीर्ती ही देवाच्या अंकित. याचं कारण आहे कीर्ती ही माणसाच्या रूपानं चालत नसते, तर कीर्ती ही देवाच्या मुखानं चालत असते. वाऱ्या हाती माप हो चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनात, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुखी नारायण, कीर्ती मुख
नारायण कीर्ती मुखे त्याचे कीर्ती मुखे त्याचे नारायण. ताळी वाजवा झालं कीर्तन बारीक एक सात वारे वा ओ हा पाठीमाग बसलेले हो तुम्ही टाळी वाजवा हा एक साथ हा हा वाटतं ना आपली कीर्ती दिगंतरापर्यंत राहावी तर ऐकून जा एवढे शब्द खूप चांगला परमार्थ करतोय आपण पण आपण सुद्धा अंतकरण देऊन जगत चला नक्की कीर्तीचा ध्वज राहिल्याशिवाय राहणार नाही का बरं याचं कारण आहे आजचा फक्त उत्सव आपण गडावर करतोय असं नाही मंडळी ही कीर्ती एवढी मोठी ह्या कीर्तीचा धवळा एवढा मोठा आहे की देव सुद्धा आजच्या दिवशी आभार देवाऱ्यात बसून सेना महाराजांचा उत्सव करतोय तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती म्हणून वाटतंय ना जीवन चांगलं जगाव तर कोणाला टाकून बोलण्यापेक्षा धरून बोला अजून हृदयानं परमार्थ करत चला हीच सेवा आहे का या सेवेचं फळ आहे म्हणून महाराजांचे शब्द आहे कीर्ती मुक्तांचे नारायण कीर्ती मुक्तांचे नारायण कीर्ती मुखे त्याचे नारायण कीर्ती मुखे त्याचे नारायण. चाले सज्जनाच वाऱ्या हातीमा चाले सज्जना वाऱ्या हातीमा चाले सज्जन हे वरहती माप चाले सज्जनाचे वरहती माप चाले सजनाचे वरहती माप चाले सज्जना चाले सज्जना चाले सज्जना. महाराजांचे शब्द आहेत साधूची कीर्ती राहते आपली प्रसिद्धी असते एक दोन पिढ्या पोट टिकते लेकरं पुढं नीट असली तर नीट नाहीतर तवाच संपत्ती परंतु आज कीर्तीचा ध्वज सीताराम बाबांचा असेल सेना महाराजांचा असेल ही इतकी टिकती याचं कारण आहे त्यांची प्रसिद्धी नाही ती कीर्ती आणि ती कीर्ती देव गातोय आजच्या दिवशी उभय लोकी उत्तम कीर्ती देवचित्ती राहील या म्हणून विनंती आपण सुद्धा असा धवळारा ठेवावा आणि ठेवण्यासाठीच यांचे उत्सव असतात आमचे बाबा म्हणायचे यांचा सोहळा का करायचा हे दरवर्षी नाभिक मंडळ इथं येतं एवढं अन्नदान असेल कीर्तनाची सेवा असेल सत्कार समारंभ असेल सर्वांच्या सेवेदानाचा वाटा असेल 8 दिवस एवढ्या थाटामाटात का राहतं त्याचं कारण आहे त्यांचा सोहळा केला नाही तर त्यांचं काय बिघडतं का आमचे बाबा म्हणायचे त्यांचं काय बिघडत नाही सोहळा करा न कळा सेना महाराजांचा उत्सव देव त्यांच्या देवाऱ्यात करतोय मग आपण इथं का करायचा नाही केलं त्यांचं काय बिघडतं का आमचे बाबा म्हणायचे त्यांचं काय बिघडत नाही मग आपलं बिघडू नये म्हणून त्यांचा उत्सव करायचा असतो आणि आपलं बिघडत नाही आणि बिघडू देणार नाहीत कारण की आपला सोहळा तेवढ्या दिमाखात चालू आज सुरुवात आहे 1 वाजून गेलेली आहे निदान सगळे कार्यक्रम नाही झाले तरी इथून पुढचे तरी नियमात झाले पाहिजेत 2चा कथेचा वेळ आहे जेवणाची वेळ आहे सगळं आपलं झालेलं आहे सर्वांना विनंती करतो खूप चांगलं जगतो आपण महाराज असं वृत्ती आणि कृतीचा परमार्थ ठेवून जर जगलो तो काय होईल महाराजांचे शब्द आहेत न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे त्यांना गर्भवासाचं दुःख राहत नाही का राहत नाही त्याची खूप खूप प्रक्रियात पण धावतं चालतो महाराज असं गर्भवास न राहण्यासाठी त्याच्याने आपलं काय नातं आहे हो महाराज म्हणतात जसं आई जरी कुठं जरी असली आणि बाळाचा रडाईचा आवाज आला की आई जसं काम करायचं टाकून देऊन पळते ना त्या बाळाचं ताण्या लेकराचं नाहीचं नातं आहे ना तसाच तो देव आपल्यासाठी धावत येतो विसंबे ना माता बाळा तैसा लळा किंवा ऐसा लळा पाळावा महाराज असा लळा पाळायला तो का ग्रामपंचायतचा सदस्य आहे का बारीक आहे का महाराज म्हणले तो बारीक इतक्या याच्यात नाही त्याचं मोजमाप पाहायचं झालं ना हे त्रिभुवन ज्याच्या सत्तेनं चालतो ना तो आमचा बाप आहे त्रिभुवनी ज्याची सत्ता इंटरनेटच्या गाथेचा पाठ आहे तो रक्षिता झाली या मात्र ज्यावेळेस सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था संस्थापित झाली आणि ज्यावेळेस या अभंगाची क्रमवार रचना चालू झाली
त्यावेळेस काय अभंग निघले ज्याला तुकोबरायचा शिक्का नाही, त्यावेळेस या अभंगाला शिक्का देण्यासाठी बंकट स्वामी महाराजांनी क्रांती केली आणि त्यांनी याला शिक्का दिला. पहिला पाठ आहे तुकया तो रक्षिता झाली या, परंतु गाथेच्या संस्थेचा पाठ आहे त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया रक्षिता तो झाला. आणि असा तो झालेला कोण आहे? तो आमचा तो देव आहे आणि त्याच्याशी निष्ठा ठेवली रे ठेवली. मग महाराज म्हणले न देखती गर्भवास कधी दास विष्णूची ही भावना आहे. मग महाराज असं जगणं आमचं होण्यासाठी आम्ही काय करावं? सगळं सेवादान तर आपलं चालूच आहे, 8 दिवस कोण हलणार नाही, परंतु नाहीच काय घडलं तर एवढं तरी ध्यानात ठेवा, रोज ताटावर जेवायला बसाल, ताटातला घास मोडून खायच्या आधी देवाचं नाव घेतल्याशिवाय खाऊ नका आणि मरायच्या आधी माळ घातल्याशिवाय मरू नका. एवढं केलं तरी जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. तोळ्यानं सोनं घाला, नजर आपल्यावर चोराच्याच राहणार आहेत, पण एकदा माळ घालून बघा, जन्मभर देवाची नजर राहिल्याशिवाय राहणार नाही. पण विनंती, माळी घातल्याशिवाय मरू नका. निदान ज्यांनी टाळ्या वाजविल्या त्यांनी तरी माळी घालून मारा, तसं मरू नका, एवढी विनंती करतो. झालेली सेवा सेना महाराजांच्या चरणी अर्पण करून थांबतो. पण विनंती करतो, जेवढा थाटामाटातला उत्सव आहे ना, असाच दिगंतरापर्यंत चालावा. आपण ज्या परंपरेत जगलो, ही परंपरा आपल्या शेवटी कावळा शिवेपर्यंत अशीच आपल्या अंगाखांद्यावर मिरवावी, एवढा प्रामाणिक सद्भाव ठेवतो. आणि इथून पुढं आता 8 दिवस आपल्याला अमृताची पुरवणी आहे, ती ऐकायला प्रत्येकानं प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हा. आता पाऊस इतका पडलाय की काहीच करता येत नाही. अजून 15 दिवस राहणार, 15 दिवस घरी बसण्यापेक्षा हितच राहा, सगळी सोय. घर कटत नसन तर रोज सकाळी नाश्त्याला हजर राहा, संध्याकाळी जेवून घरी जा, पण येळभरी तर राहिल्या. पण फक्त खाया प्यायलाच येऊ नका, इथलं ऐकायला या, सेवा बिवा करा, नाही तर हिटा आल्यावर कुठाना वाढवताना असलं काय करू नका, एवढी विनंती करतो. आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कसं आहे, माणसाला मोकळं रान दिसलं की लय कुठाना वाढायची सवय. मोकळा टाईम असला की बांध कुरीत येईन, हिरीवारी नाहीत कुरीत, मोकळा टाईम भेटला कुठानं करायची सवय नाही. देवासदारात असला कुठाना करू जाऊ नका, मग पुन्हा लोक बुटानी हानी देत बघा, ध्यानात ठेवा, एवढी विनंती करू. आणि असाच आपला दिगंतराचा उत्सव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहावा, ही प्रामाणिक सद्भावना. आणि असा सेना महाराजांचा उत्सव जसं आपण तन मनानं करतो, तसंच त्यांचं जगणं, त्यांची प्रामाणिकता आणि त्यांचा सेवाभावसुद्धा आपण सर्वांनी हृदयात धारण करून जगा, एवढी प्रामाणिक सद्भावना. सेवेला पूर्ण विराम. आजच्या सेवेसाठी सर्वजण मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, ज्यांच्याकडे पाहून आम्ही परमार्थाला लागलो, असे हरिबा महाराज आहेत, माणिक तात्या आहेत, ही सर्व मंडळी. त्याचबरोबर इकडं नंदू तात्या आहेत, सर्व मंडळीत आळंदी संस्थेतील विद्यार्थी मंडळ आहेत. त्याचबरोबर दीपक महाराज इकडं, आमच्या हरिभक्तीपारायण महेश महाराज इकडं, माऊली महाराज, सागर महाराज, एकादशीच्या नित्याच्या वारीला ज्यांची दर महिन्याला हजेरी असे आमचे नंदू महाराज, त्याचबरोबर सर्व तेलंगशीकर आहेत, प्रवीण महाराज आहेत, सर्व मंडळी. त्याचबरोबर सर्वजण मंडळीत कोणाकोणाचे नाव घेऊ, माझे गुरुबंधू हरिभक्तीपारायण ज्ञानेश्वर माऊली महाराज आहेत. त्याचबरोबर सर्वजण मंडळीत सर्वांचरणी उजळ माथा टेकवतो. आणि आपला हा सूरज महाराज रामकुंडकर, सर्वजण मंडळीत असो, सर्वांचं जीवन असं व्यवस्थित आणि थाटात चालावं, परंतु सेवा चालत असताना कधी अहमपणा येऊ नये. देवा तुझं जगणं हे तुझ्या चरणी विलीन करायचं आहे, एवढा सेवाभाव आपल्या सर्वांचरणी राहावा, एवढी विनंती करतो. झालेली सेवा ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि कृपाशीर्वादानं जगतोय अशा हरिभक्तीपारायण महालिंगजी महाराज गडकर असतील, त्याचबरोबर सिद्ध संत सीताराम बाबा असतील, यांच्या चरणी विलीन करून सेवेला पूर्ण विराम. तो का म्हणे सेवा समर्पणी पायी झालो उतराई ठाव्या असो विठोबा हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी 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 ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली. मोठ्या प्रेमानं भजन करा. ज्यांचा उत्सव चालू आहे त्यांच्यासाठी टाळी वाजवून भजन करा. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. सीताराम 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 बोला बोला सीताराम 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 सीताराम. टाळी वाजवा एक साथ हो. सीताराम 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 हे सीताराम 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 बोला बोला सीताराम सीताराम
सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम तुकाराम 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 तुकाराम